उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. आपण साधनांचं रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न जो करतो, त्याच्यात कर्म हे जे मोठं व्यापक साधन आहे त्याचा विचार गेल्या वेळेला एका बाबतीत केला, तो म्हणजे कर्ता. कर्माला कर्ता आहे त्याबद्दल काही शंका नाही, फक्त खरा कर्ता याच्याबद्दल आपण विचार केला. आणि खरा कर्ता ज्याला ओळखता आला त्याला त्यातलं रहस्य सापडेल असा विचार आपण केला. तर याच्यात कर्म आपली काय आणि इतरांची काय आपण हे पण लक्षात ठेवावं. कारण कर्म म्हणजे काही आपल्याच कर्माबद्दल आपण बोलत नाही आहोत, इतरांच्या कर्माबद्दलही आपल्या प्रतिक्रिया होतच असतात. तर त्यामुळे तशी सगळ्यांच्याच कर्मांच्याबद्दल एकूणच कर्मांचं करता कदाचित आपण केलेलं असेल, आपल्याला आपण वाटत असू, इतरांनी केली आपल्याला इतरांनी केली असे वाटत असेल, पण ती त्या अर्थाने ते कोण नाही करत. ते फक्त जसं नामधारी आहेत, नाममात्र आहेत, तसं त्यांचं प्रारब्ध म्हणून म्हणा, स्वातंत्र्य म्हणून म्हणा, इतर असतील तर किंवा आपलं असेल तर ते आपण करतो तेवढंच. तर ह्याचे हे आता एखादी गोष्ट आपल्याला त्याचं मूल्य कळलं किंवा त्याच्यातलं मतेदार्थ कळला, रहस्य कळलं, काही खोल गोष्ट कळली त्याच्या मागची, की खरा करता हा भगवंत आहे हे कळलं, हे सगळ्याचा काय फायदा आपल्या गेल्या वेळेला तेवढा फक्त विचार आहे की खरा करता हा भगवंत आहे. मग मला काही उद्योग नाही असं नाही आहे म्हणायचं आपल्याला. तुझं करता आहे तू करेल काय करायचं ते, मी बसून राहावं असं काही अभिप्रेतही नाही, आपणही तसं समजत नसाल. तर आपण एवढंच बघतो की खरा कोण आहे, करता आपणच आहोत, करायचं तर आपल्यालाच आहे. मागे ग्रस्त इथे आले होते, ते चर्चेला ही माणसं येतात, त्याच्यापैकी ते वेळा ते म्हणाले तुम्हाला खरा करता जो रामच आहे, तो जपसुद्धा करायची गरज नाही, कारण रामच जप करणार, करता तोच आहे शेवटी. म्हणजे बुद्धी चालायला लागली म्हणजे काय दुधारी शस्त्र आहे. तर खरा करता तोच आहे, तो बुद्धी देईल, तोच करून घेईल, काय म्हटलं त्याची फळंही तोच देईल, ती तशीच राहत ती बघावी. कारण सगळं करताच जर तो आहे तर हे आपण वापरताना आत्ता ज्या अर्थाने करता म्हणतो त्या अर्थाने करते आपण आहोत असं गरीत धरू क्षणभर, आणि कोणीतरी आहे घरातला आहे बाहेरचं आहे असं गरीत धरू, आणि मग खऱ्या कर्त्याकडे अशा अर्थाने रहस्य शब्द आहे. तर ह्यातला खरा करता ओळखण्याचा फायदा आहेच. आपण एक करता म्हणून विचार केला तर 2-3 फायदे अगदी महत्त्वाचे तेवढे समोर ठेवतो. सर्वात महत्त्वाचा हा की खरा करता वेगळा असल्यामुळं आपण जरी केलेलं असलं तरी मी केलं हा अहंकार बाळगता येत नाही. जर माझे सूत्र कोणीतरी दुसरा हलवतो आहे, जसं कळसूत्री बाहुलीचं आहे, तो पडद्यामागे उभा राहून तो सगळी सूत्र हलवतो आहे आणि समोर मात्र इकडं नाच आहे, काणं आहे, काय जे चाललं आहे ते दिसतंय सगळं, तर ते जर दिसतं आहे तर त्याला अभिमान त्याला काय त्या बाहुलीला बाळगता येत नाही. कारण त्यांनी डावीकडे नेलं तर डावीकडे, उजवीकडे नेलं तर उजवीकडे, असं ते सगळं सूत्रधाराचं काम चालू आहे. तर ते जसं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. तर तसं असल्यामुळे आपल्याला त्याचा अहंकार बाळगता येत नाही. आणि कारण वेगळाच करता वेगळाच आहे. नाटकातली पात्रं असतात तरी समजा अगदी काही जरी कोणत्याही स्वरूपाच्या त्यांना कृती किती जरी प्रकारच्या करायच्या असतात, तर त्या कोणत्याही कृती केल्या तरी त्या स्वतः केल्या असं त्यांना म्हणता येत नाही. कारण ते डायरेक्टरचं काम, त्यांनी काय मुळात नाटककार कोण असेल त्यांनी काय लिहून ठेवले तर त्याप्रमाणे त्याला करावं लागतं. म्हणजे त्यावेळेला भांडायचं असेल तर भांडावं लागतं. त्याचं काही तिथं भांडण नसतं. तो काही जो कोणी दुसरा काय माणूस आहे त्याच्याबरोबर आलेला, दोघं मिळून गप्पा मारत आलेले असतात, चहा पिलेले असतात, नंतर पुन्हा चहा पिणार असतात, सगळं असतं, पण तिथं ते एकमेकांची भांडत असतात. आता हे ते नाटककारांनी लिहिलं म्हणून ते भांडतात, त्यासाठी ते त्याला करते म्हणून जबाबदार नाही, ते फक्त त्यांचं काम करतायत, रोल करतायत. हे जसं असतं तसं हे इकडे जर एखादी गोष्ट, आता अहंकाराचा प्रश्न कुठे येतो, जर काही एखादं चुकलं असलं तर तिथं काही फार मोठा अहंकार नसतो, मी नव्हतोच तिथं वगैरे असंच वाटतं माणसाला, त्याबद्दल नाही प्रश्न येत. पण एखादं जर समजा काही चांगलं घडलं, मोठं घडलं, काय झालं तर आपण त्याच्या मागे होतो.
म्हणून हे दिसतात दिवस तुम्हाला वगैरे वगैरे असं सगळं जे वाटतं. तर तो जो अहंकार आहे त्यावेळेला ह्या खऱ्या कर्त्याची आठवणीची गरज आहे. ते रहस्य लक्षात असेल तर तो मागे होता म्हणून हे झालं. आपण होतो, आपण पुढे हालचाली केल्या नाही असं नाही, पण त्याच्या मागं तो होता म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला असं असतं की अहंकार टाळायला हे जे कर्त्याचं स्मरण हा जर विचार डोक्यामध्ये असेल तर लक्षात येतं की आपल्याला कर्ता म्हणून अहंकार बाळगण्यासारखी परिस्थितीच नाही, कारण कर्त्याला उणीवाच आहेत म्हणत. आपल्याकडे कर्ता म्हणून काही कर्म घ्या, ते कर्म करताना ते पूर्णतेला नेईनच असं नाही. नाही पुढचा आपल्या तो भगवंताच्या हातात आहे. नेईन विचार आहे, करणार आहे, प्रयत्न करणार आहे, सगळं करणार आहे, पण करणारच हे साठी थांबावं लागेल. ते भगवंताच्या हातात ठेवूया, तो खरा. कारण त्याने ठरवलं तर ते होणार, त्याने जर ठरवलं नसेल तर नाही होणार. हा आपल्याला अनुभव येईल. अगदी फार मोठ्या ह्याच्यात जायची गरज नाही, उदाहरणात जायची गरज नाही. आपल्याला रोज साध्या प्रसंगात सुद्धा आढळतं की खऱ्या अर्थाने करते आपण नाही. आपण जरी म्हटलं करणारे असलो, करीत असलो तरीसुद्धा अनेक दुवे त्याचे आपल्या हातात नसतात. ते दुवे जुळून येतात म्हणून ते होतं. ते दुवे जुळून नाही आले तर ते होणार नाही. अगदी आता लांब कशाला जावा, आपल्याला अगदी आवडीचा विषय असतो. अगदी ज्याला आपण त्याच्यात अगदी तयार माणूस म्हणून, स्वयंपाकघरातला तयार माणूस जे आपल्याला कल्पना आल्या, तर त्याचा अगदी त्या इडलीवर हात आहे. आदल्या दिवशीपासून पीठ भिजवून ठेवलेले, पण दुसऱ्या दिवशी फुगेलच किंवा ते त्या अपेक्षित ठिकाणी अपेक्षित प्रमाणात येईलच असं सांगता येत नाही. कॅन्सल करावी लागते इडली. आज नाही होऊ शकणार. का नाही होऊ शकणार? तुम्ही सगळी घेतली ना काळजी. एक दिवस आधी भिजवायला पाहिजे, 2 दिवस आधी भिजवायला, काय तुमचा काय अंदाज असेल, तुम्ही मला त्यातलं काही कळत नाही. आपल्याला फक्त इडली खाण्यातलं कळतं, हो की नाही? तसं आहे. तर ते जे काय होतं ते केलं ना सगळं नाही, पण ते काय झालं, जरा हवा बरोबर नाही, म्हणजे तुमच्या हातात हे आपल्याला ती विषय कळत नाही, पण माहिती एवढी की हवा बरोबर नाही, त्यामुळे ते फुगलेलं नाही आहे. मग ते करून उपयोग होणार नाही, ते बरोबर नाही लागणार. मग तुम्हाला जे एवढं येतं आणि तुम्ही जे आजचं करणार होता त्याचं काय ते दुसऱ्याच्या हातात आहे. ते हवाची ही काही आपल्या हातात नाही. तर तुम्ही हवा ॲडजस्ट करायची होती, पण ती आपल्या हातात नाही, ती नाही पडली तशी पाहिजे तशी, त्यामुळे घोटाळा झाला. म्हणजे एवढं साधीशी गोष्ट आहे अगदी व्यवहारातली, काय एक दिवस ती टिकणारी वस्तू नाही, पण तरीच ती करणं सुद्धा आपल्या हातात आहे, अशातला भाग नाही. कार्यक्रमात किती वेळा ठरवलेलं असतं ते अगदी ते सगळं अरेंजमेंटचे हे ते तसं लाईटचं हे ज्येष्ठला लाईटच्या होतं फार. आता आपण बघितलं लाईटच्या होती अगदी सगळं ठरवलेलं असतं. अगदी त्याच्यासाठी स्टँड बाय जनरेटर वगैरे मोठे कार्यक्रम असले फार ते ठरलं असतं. मुख्य पाहुणे येणार वगैरे ते आली सगळे ते रोस्ट्रमकडे उभे जातात, तो प्रस्तावित करणारा उभा राहतो वगैरे सगळं होतं. आणि आजच्या असं म्हणतो लाईट जात, आजच्या दिवशी काय होणार ते पुढे दिसायला लागतं. म्हणजे एकंदरीत ते आजच्या म्हणतो की तिथे लाईट जात, त्या क्षणी ते जनरेटरवाले पळापळतं सगळ्या सिस्टीम सगळ्या, आणि तो म्हणतो बाबा करंट काही येत नाही, ते जनरेटर आहे, धावपळ होती सगळी. मग आता असं विचित्र अवस्था, अगदी सगळं आजच्या काळातले इव्हेंट मॅनेजमेंट करणारे असले तरी सुद्धा हे होऊ शकतं. बघा असं म्हणायचं मला की हे तर आपल्या व्यवहाराने करणाऱ्यांचं तर होतं, पण असं होईलच असं नाही. होतं, प्रयत्न करतो, यश येतं, पण त्याच्यामागं काहीतरी असतं आणि म्हणून ते येतो करंट त्या वेळेला किंवा जात नाही असला आलेला, हे भाग्य म्हणायचं, यापेक्षा काही नाही. किंवा परगावी लग्नाला गाडी करून चाल गेल्यानंतर अगदी आता बसायची वेळ झाली, मुलाला पोशाख द्यायचे, पोशाखाची बॅग घरी राहिली गावात. मग तुला सांगितलं होतं, तुला लक्षात नाही का, ह्याच्या लक्षात नाही का, ते नेहमीप्रमाणे एकमेकांचे सगळे काय करणार, काय कुठली तरी बॅग आणा तिथली नुसतीच द्या. पण आता काय करणार, आता या क्षणी जाऊन एवढी वेळ जाऊन येण्यासारखं गाव आहे का, इतकं का जवळ आहे ते, आता 4 तास लागणार, ते काय थांबतील का माणसं. मग आता दोष कोणाचाही असो, काही असो, पण ती सुद्धा आपण दागिन्यांचं तर बोलूच नका, की ते विषयच वेगळा आहे. त्याचं जर चुकून राहिलं, सगळ्या कार्यक्रमाची मजा केली, स्पेशल गाडी घेऊन करून पाठवून आणून झालेले प्रसंग असे, तेव्हा ह्यातलं काय आपल्याकडे आहे नक्की. तेव्हा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या ज्या मर्यादा आहेत, त्याला उणीवासव म्हणत नाही मी, त्याला मर्यादा म्हणतो. तेव्हा मानवी कर्तृत्वाच्या मर्यादा लक्षात, त्या एकदा लक्षात आल्या तर कुणाचं कर्तृत्व अमर्याद आहे त्याची जाणीव होते.
आपल्याला महत्त्वाचं ते आहे की अरे ज्याचं कर्तृत्व अमर्याद आहे, ज्याचं कर्तृत्व निश्चित आहे, त्याला धरून ठेवला असतं तर कदाचित ही वेळ आली नसती की जिथे उणीव आहे तिथे तो पुढे झाला असता, त्याने ते करून टाकला असतं. त्याच्या सत्तेचा भाग आहे. त्याला वाटलं आपली कर्म धड असतील, नाम असेल, स्मरण असेल, काहीतरी असेल तर त्याला करावंसं वाटेल, तो ठीक आहे करू, काय कुठून लाईट जाईलच कसा, हे त्याच्या हातात आहे. पण ते त्यावेळेला त्या भगवंताची जी जाणीव आहे ती उणीवांची जर जाणीव झाली तर भगवंताच्या कर्तृत्वाची जाणीव, ती जाणीव झाली तर तो आपला फायदे जे बघत होतो ते हे की एक तर अहंकार उणीवा असल्यामुळं आणि अशा तऱ्हेची कर्म होत असल्यामुळे अहंकार बाळगता येत नाही, उणीवांची जाणीव होते, उणीवांची जाणीव झाल्यामुळे भगवंताची आठवण होते. मग भगवंताची आठवण जर होत असेल तर रहस्य कळण्याचा फार मोठा आनंद आहे की आपल्याला त्यानिमित्ताने भगवंताची आठवण व्हायला लागली. करायला निघालो आहे पण तू राहा म्हणजे झालं, बरोबर बस करतोय पण तू बरोबर राहा. ही जी भगवंताची जाणीव आहे ती मध्ये सारखी आपल्या जर होत राहिली त्याची की अरे हे इथपर्यंत आलं, हे त्याच्यामुळे आलं, इथपर्यंत आलं, याच्यामुळे आलं, असं जर होत राहिलं तर बरं होईल आणि या निमित्ताने आपल्याला का होईना स्मरण वाढेल. तर हे एक झालं. आता पुढचं दुसरा विषय 2-3 कर्माच्या बाबतीतले आहेत. त्याच्यातलं एक आपला कर्मांचे प्रकार आपण बघितले होते, 2-3 प्रारब्धाची बघितली, ह्याची बघितली, नुसते प्रकार बघितले, त्याची जाणीव तरी असावी. काही कर्म प्रारब्धाची आहेत, काही आपल्या स्वातंत्र्यातली आहेत, त्याच्यावर विचार गेल्या वेळेला केला. तर आता प्रारब्धाचं बाबतीतलं जे कर्म आहे त्याचं पुन्हा काहीतरी रहस्य आहेच. प्रारब्धाचं कर्म कसं डील करावं यात रहस्य आहे. प्रारब्धाचं कर्म कोणालाच टळलं नाही. देवानी सुद्धा म्हणतात ना, देवानी सुद्धा अवतार घेतले तर अवतार घेतलं की देहाला प्रारब्ध लागेलच. त्याचं तसं तिथपर्यंत ते पोचलेलं आहे. पण आपल्या कर्मानं तर नक्कीच लागू आहे. त्यामुळं ते एक जसं एखादं ओझं घेऊन यावं तसं ते ओझं घेऊन आल्यासारखं आहे. हे एवढं एकदा लक्षात आलं की आपल्याला कल्पना येत. मी त्यावेळेला बोललो होतो आपल्याला की फरक निदान लक्षात असावेत. फरक लक्षात असले म्हणजे कुठल्या कप्प्यात हे टाकायचं ते लक्षात येतं. आपल्याकडे ते पोस्टात सॉर्टिंगचं हे असतं ना, चौकट केलेली, त्याच्यात हे बीट नंबर 12, 14, 13 असं ते असतं पोस्टाचं. तर तसं आहे हे 12 नंबर म्हणजे त्यात टाकतात. आता ते एकदा त्यात टाकल्यानंतर तो 12 नंबरवाला जो असेल तो त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट तो देतो. त्याच्या ते गल्लीतलं, त्याच्या त्या पेठेतलं काय असेल ते त्याच्याप्रमाणे असतं. तर तसं तो तिकडे घेऊन जातो. त्याचं पुढची काळजी करावी लागत नाही. ज्यांनी सॉर्टिंग केलं तसं आपण एकदा ते प्रारब्धाच्या कप्प्यात टाकलं की मग जरा काळजी कमी होते. हे प्रारब्धाचंच आहे, त्यामुळे सजावंच लागणार. आता प्रश्न एवढा झालेला, आपण सोचणार कसं? म्हणजे ते बीटवाल्याची चिंता सुरू झाली पुढची की हे आधी द्यावं का ते आधी द्यावं, हे तर 100 पडणार त्याच्याकडे. तर ती कोणत्या क्रमाने लावावीत, मग तो लावत बसले असतो बाबा क्रमाने कशाची, बरोबर. आपण ते बघितलं असेल की ते काम चालू असतं तिथे नंतर. पण ते कुठल्या कप्प्यात टाकावं, स्वातंत्र्याच्या कप्प्यात टाकावं का प्रारंभाच्या कप्प्यात टाकावं, ह्याचा एक विचार डोक्यात जर आला तर कर्मांच्या बाबतीत उपयोग होतो. ही जी प्रारंभाची कर्म आहेत तर ती कशावरनं ओळखली, तर मी मागे आपल्याला म्हटलंच असं, आईवडील आपल्या हातात नाही. आपण आल्यानंतर कळलं ही आईवडील, त्यांच्या पोटी जन्माला आलो, त्याच्या मागे पुढे असलेली सगळे नातेवाईक वगैरे सगळं जे काय मिळालं आपल्याला ते. मग नंतर आपल्यावर असलेले बॉस, ते मला गेल्या वेळेला आपल्याला म्हटलं तसं, ते ट्रान्सफर होऊन येतात आणि आता सहसा बॉसच असल्यामुळे ते लहरी असण्याचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार असतो. नंतर आता अगदी फार जरी वाईट म्हटलं नाही तरी ते सरपणा त्यांचा स्वभावाचा भाग, म्हणजे त्यांना तो दाखवणी भाग असतं कदाचित मुळी असेल. तर ते आपल्याला आता कसं आपलं प्रारब्ध आहे त्यानुसार ते येणार. तर ते लहरी येतील, कसे येतील, कडक येतील, जे काय येतील ते येणारच. बॉस ही काही म्हणजे काही कॉफी आहे का थोडीच आपण मागवली, ते त्यांनी द्यायची गोष्ट आहे, त्यांनी पोस्ट केले, ते पोस्ट केले म्हटलं ते येऊन जागेवर बसले. आता बसले की डोक्यावर बसले. आता आपल्याला काय वर्ष 6 महिने 2 महिने काय आपल्या प्रारब्धात असेल, बरं तसंही सांगता येत नाही. प्रारब्धात असेल का म्हणायचं, तर आला म्हणजे मनुष्य 3 वर्ष राहील, आला म्हणजे 2 वर्ष राहील, असं काही नाही. कसं 2 दिवसांत होतो जातो. हे झालेलं आहे की नाही, त्यांना ते पोस्टिंगचं त्यांना जमलं, वरचं गणित काहीतरी बदललं तर त्यांना महिन्यातच ट्रान्सफर करून टाकलं. हे पण होऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांचा आपला प्रारब्ध 1 महिनाच होता असं आहे ना. मग असं जर प्रत्यक्षात घडतं तर याचा अर्थ हे जे काही वाटायला आलेलं आहे ते वाटायला आलेलं आहे आणि ते वाटायलाच आलेलं आहे. कॉफी मागवल्यासारखं असं आलेलं नाही आहे. ते त्यांनी होऊन आपल्या वाटवलंच आहे. त्यामुळे ते आपल्याला स्वीकारणं भाग आहे. ते त्याच कप्प्यात टाकायचं. आता ते जे त्या कप्प्यात टाकलं ते की त्यांची पद्धत आपल्याला ठरते वागण्याची. म्हणजे आता ते बॉस आहेत, ते कडक आहेत, ते लहरी आहेत, ते अमुक आहेत. आता ते बॉसच आहेत म्हटल्यानंतर हे सर्व सद्गुण आपण गृहीत धरले पाहिजे.
तसट आहे. आता त्यात काय असायचं आहे वेगळं, ते आणणारच, ते बसच आहेत. नंतर आपल्याला ते गृहीत धरलेले आहे की ते तसे असणार. आणि असणार म्हणजे आपल्याला अनुभव येतो. काही काम करायला सांगतात, एखादी गोष्ट करा, मग करा. आणि थोड्या वेळा हे काय चाललंय, तुम्ही हे काय करताय, आता मग ते सांगून घ्या. त्याला कसं म्हणणं तोंडावर, तुम्ही हेच सांगून गेला ना, आता तुम्ही हेच कसं करा विचार. बरं अशा पद्धतीने करा म्हणून सांगून गेलं, त्या पद्धतीने केलं आणि ते होत आलं आपलं की ह्यांची फेरी असते नेमकी. तर त्यावेळी येतं, अरे हे असं करताय तुम्ही, आता तुम्ही मगाशी सांगितलं असं करा म्हणून हे असं केलं. आता हे बोलण्याची सोय नाही, प्रारंभाचा विषय आहे. एकदा आपण कप्प्यात टाकले ना त्या, मग आता काय करायचं तिथंच आपलं रहस्य आहे. आपण जर हे तुम्ही असं सांगितलं असताना आता तुम्ही असं म्हणताय, इथून आपण म्हणू शकतो, म्हणजे म्हणायला आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण हे जर स्वातंत्र्य वापरलं तर दुसरं कर्म निर्माण होणार. कर्माचं रहस्य एवढंच आहे की आलेल्या प्रारब्धाला डोंट क्वेश्चन इट. त्याच्या विरुद्ध काही करायचं नसतं. प्रारब्ध आले की म्हणायचं बरं ठीक आहे, आता कसं करू, डावीकडून उजवीकडे लिहायचं नाही, उजवीकडून डावीकडे, बरं ठीक उजवीकडून डावीकडे काय आता उर्दू आपल्याला काय आता शिट्टीला काय इलाज नाही, असं लिहा तर तसं लिहा, असं इकडून हे आधी काम करा, तर हे आधी काम करा. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रायोरिटीज कळत नाही, ते येतात आणि सांगतात की तुम्हाला कशाला प्राधान्य द्यावं काही कळत नाही, कुठली गोष्ट महत्त्वाची आहे कुठली नाही तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आधी तेच वेगळं सांगून गेलेलं असतं, नंतर परत तेच येऊन सांगतात, बरं ठीक आहे मग आता ही महत्त्वाची आहे का, बरं ही आधी करतो. आता हे ज्याला प्रारब्धाचा सिद्धांत माहिती आहे त्याला सोपं आहे. ज्याला माहीत नाही त्याला वाटेल हे काय व्यवहार आहे का, मग तो शेजाऱ्याशी त्याच्याबद्दल गप्पा मारणार ते निघून गेल्यानंतर, हे असं मग सांगितलं, हे आता असं केलं, काय त्याला काय अर्थ आहे. दोघे मिळून डोक्या कटकट लोके करणार, ते पण म्हणणार मला पण असंच झालं, तुला पण असंच झालं का, मला पण असंच झालं. मग दोघे मिळून ते गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर चहा जाऊन येणार, तिथं पुन्हा ह्याच गप्पा होणार, दोघे डोकं खराब करून घेणार. ते आल्यावर विचारणार तुम्ही इतका वेळ काय करत होता, म्हणजे ते आहे तिसरं प्रारब्ध परत. असं काय आहे ना आपल्या वाटेला सगळं. पण एकदा कळलं पाहिजे हे प्रारब्ध आहे आपल्यापासून. तेव्हा मला त्याचं सांगायचं भाग काय की रहस्य कशी आहेत त्याच्यातली, की ती टप्प्याटप्प्यानं प्रारब्धाच्या बाबतीत आपल्याकडून जर तक्रारी झाल्या, आपल्याकडून प्रतित्रास झाला, तर प्रतित्रास पण माणसं देणारे भेटतात. त्याने आपल्याला त्रास दिला ना, मग आपला त्रास देणं हा जणू काही टिळकांसारखा जन्मसिद्ध हक्क आहे अशा समजून त्रास द्यायला जातात. अजिबात देऊ नका, कारण त्याच्या पुढचा त्रास देणारा त्याच्या पुढचा कडक आणखीन कोणतरी येणार. कारण देवही म्हणेल की याला एवढ्यात शिकत नाही, हा प्रारब्ध काय उगाच निर्माण झालेलं नाही, आपण काहीतरी कटकट केलीच असली पाहिजे, त्याच्याशिवाय ते कसे येतील. मग त्याच्यापेक्षा जर कटकट आपण करायला गेलो तर त्याच्यापेक्षा कटकट करणार कोणतरी येणार, हे नक्कीच येणार, कारण व्याजासकट द्यावं लागतं ते सगळं. तर आता ह्या वेळेला आपल्याला हे एकदा रहस्य कळलं की हे प्रारब्धाच्या कप्प्यानं आपल्या वाट्याला आले ना वाट्याला. मग आता काहीही प्रतित्रास न देता, तक्रार न करता आनंदाने देतोस. ते जर करायला गेलं तर प्रारब्धाचं ओझं आधीच आपल्या पाठीवर आहे. आता पाठीवर म्हणजे आपण लक्षात आलंच असेल, पण आपण या जन्माला आलो तर आपल्या पाठीवर ते ओझं आहे. तर पाठीवर ओझं आहे, त्यात जर आपण हे काही काम उद्योग केला तर ते ओझं वाढणार, आणि जर हे नाही काही केलं तर तेवढं ओझं कमी होणार. जे काही आपण ते सांगितलं तुम्ही हे आधी काम करा, तर हे आधी काम केलं, तर हे आधी काम करू नका, नाही केलं. तर याचा अर्थ एखाद्याला असं वाटेल की स्वतःला काही मतभेद असावं का नाही असावं. म्हणजे विशेषतः असं जर कोणी त्यातलं युनियनवाला वगैरे जर असे मंडळी असतील तर त्यांना ते फार हे असतं, म्हणजे की आपल्याला काही कळतं का नाही, म्हणजे असंच असं मग कशाचंही काही स्वीकार करायचा का आपण. ते उद्या असं म्हणतील, उद्या तसं म्हणतील, उद्या असा अन्याय करतील, परवा तसा अन्याय करतील, असं त्यांना वाटत राहतं. ते तसं कसं काही करू शकतील, आपण काहीतरी केलेलं असल्याशिवाय. तिकडून तसं काही म्हणजे आपण डोंगराकडे बघून ओ म्हटलं तर तो नो म्हणेल असं होईल का कधी, तोच म्हणणार. म्हणजे काहीतरी हा कर्माचा प्रतिसाद आहे, प्रारब्ध हा आपल्या कर्माचा प्रतिसाद आहे, त्यामुळे तो तसाच येणार ना. मग आपण उगाच हे करण्यात काही अर्थ नाही. तर ते जर काही करायचं झालं तर मग ते मग वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करा. तसं करायला गेलं की हे ओझं वाढतं, तसं हे ओझं वाढतं. म्हणून मला असं म्हणायचं नाही आहे की स्वतःला काही मत असू नये. आता प्रायोरिटी आहे, कामांचं समजा एक प्राधान्य आहे, तर हे आधी करावं, हे नंतर करावं, हे आज करावं, हे उद्या करावं. हे मी फक्त ऑफिसच्या भाषेत सांगतो, हे घरच्या भाषेत सांगायला गेलो तर जास्त अडचणीच आहे, म्हणून मी त्यात काय बोलत नाही. तर ते जे आहे ते हे आधी आज केलं पाहिजे, हे उद्या. कारण घरात तिकडे सुद्धा असंच करतात, भाजी आधी तुला आधी भाजी कशाला टाकायची, मी काय आधी सांगितलं होतं. म्हणजे असं ते तिकडं पण तसंच असतं, फक्त ते वेगळ्या ह्याच्यात असतं, पातळीवर असतं, आणि ते आपल्याला चांगला अनुभवायला येतं. तर हे सगळं आहे ना, तर ते मूळ स्वरूप तेच आहे की वाट्याला आलेली माणसं, वाट्याला आलेल्या त्यांच्या जागा त्या ठरलेल्या आहेत, त्यानुसार ती तसं करणार. तर आपल्याला काही मतच नाही असं आपण वागायचं का मग.
जिथं प्रारब्ध आहे तिथं वागायचं, हेच रहस्य त्याचं. ज्या बाबतीत प्रारब्ध आहे त्या बाबतीत आपल्याला काही मत नाही आहे. एखादी शिक्षा आहे ती आपण भोगतो तर आपल्याला काही मत असतं का? शिक्षा आनंदाने भोगायची का त्रास घेऊन भोगायची एवढंच मत असतं. शिक्षा तर आहेच, जावं तर लागेलच. ओके, मग ते जायचं सगळं, ह्याच्यापेक्षा काय असायचे. आणि नाहीतरी समजा आपण कडकड केली तरी पुन्हा ते करावंच लागतं सगळं. कारण शेवटी त्यांची बदली होण्याची आपलीच बदली व्हायची, काहीतरी करायला जायचो. आणि तर ते आणखीन होण्यापेक्षा हे चालले, हे छान चाललेलं आहे, तुम्ही म्हणताय तर आधी हे करतो, तुम्ही म्हणताय तर आधी ते करतो, असं केलं तर हे काम सोपं होऊन जाईल. आणि ते माणसाला काय वाटतं की नाही, मला स्वतःला मत आहे, मला लक्षात येतं ना ह्याच्या आधी हे केलं पाहिजे, ह्याच्या आधी मी माझा 25 वर्षाचा, तुमचा 25 वर्षाचा अनुभव असेल, या क्षणी ते बॉस, त्याचं प्रारब्ध बॉस आहे. या क्षणी ते मालक आहे. आपण मालक असतो तर आपण ते काय सांगितलं असतं ते त्यांनी केलं असतं. पण आपण नोकर आहे, तर आम्ही प्रारब्धाचे नोकर आहोत. त्यामुळे आम्ही, तुम्ही प्रारब्धाच्या रूपाने आलात तर आता आम्ही तुमचे नोकर. तुम्ही म्हणाल असं करतो तर तसं करतो. तर ह्याने काय होतं, मत असतं, मत असावं, पण ते त्याला इथं त्याचं काम नाही आहे. मत आहे ते कुठे वापरण्यासाठी आहे, तर तिथं कर्माचं स्वातंत्र्य आहे, तिथे मत वापरण्याचं संबंध आहे. तिथे प्रारब्धाचं काम आहे, तिथे फक्त जे आलं समोर त्याला सामोरं जाणं. आता त्यात रहस्य एवढंच आहे आपल्या दृष्टीनं की विनासंघर्ष आणि आनंदाने सामोरं जाणं. हे ज्याला जमलं त्याला प्रारब्धाचं रहस्य कळलेलं आहे, प्रारब्धाला कसं सामोरं जावं. मग त्यामुळं उलटं तुम्ही पाहिलं असेल असं काही काही वेळेला की घरामध्ये माणसं आता घरामध्ये वागतात, ऑफिसमध्ये वागतात, तर बाजूच्या माणसांना सुद्धा वाटतं हो तुम्ही सहन कसं करता, ते असं करतात. ते मी प्रारब्ध म्हणून सहन केलेलं, मानलेलं आहे एकदा, त्यामुळे मी ते सहन करतो, मला त्याच्यात काय वाटत नाही. असं माणसाला वाटू शकतं, ज्याला हे कळलेलं आहे तो असं वागू शकतो, म्हणून हे प्रारब्ध आहे, त्यामुळे मी तसं सहन करतो. शेजाऱ्याला काय वाटतं की असं कधी सहन करतात, म्हणजे ते स्वतंत्र बुद्धिवाले, त्यामुळे तेच सांगतात. म्हणजे जसं ते मग असे म्हटलं ना, ते युनियनवाले सांगतात तसं ते सांगतात, तुम्ही तसं सहन कसं का, तसं नाही करत. ते प्रारब्धाच्या कप्प्यातलं आहे, त्यामुळे त्याला फक्त आपण प्रतिसाद देणं आणि त्याप्रमाणे काम करणं एवढंच माझं काम आहे. ते काम करू नका म्हणले काम करायचं नाही. आपल्याला पगार चालू आहे, त्यांनी सांगितले स्वस्त बसा. अगदी खरोखर इतकं सोपं आहे, म्हणजे म्हटलं तर इतकं सोपं आहे त्याच्याशी काम. फक्त एक आहे, आपल्याला मतं आहेत पण ती जरा सध्या बाजूला ठेवायची. ज्या वेळेला कर्मस्वातंत्र्याचा विषय सुरू होईल, इथे काय आपल्याला बुद्धी चालवायची ती चालवायची. तर इथे रहस्याचं अगदी सोप्या भाषेत एवढंच लक्षात ठेवावं की एकदा कप्पा ओळखावा, कशात टाकायचं ते, मग ते आनंदानं आणि विनासंघर्ष सहन केलं की त्याची एक तर आपल्याला त्रास होत नाही, त्रस्तता येत नाही. मनाविरुद्ध आहे असं सारखं वाटत राहिलं की तितका, म्हणजे जे आधी मनाविरुद्ध असतंच ते म्हणा, ते तर आहेच, त्याचा एक त्रास असतो. आणि ते सारखं मनाविरुद्ध आहे हे उगाळल्याने जसं औषधाची पोटेन्सी वाढत जावी तशी दुःखाची पोटेन्सी वाढत जाते, बाकी काय नाही. की कालही मला मनाविरुद्ध करावं लागलं, आजही मला मनाविरुद्ध वागावं लागलं, आणि उद्याही मला म्हणजे आता हे असं करत राहिलं तर ह्याला मनाविरुद्ध वागण्यात सारखं त्रास होणार. बरं, ह्याला त्रास होणार म्हणजे बाजूच्या 4 माणसांना हा त्रास देणारच, हो की नाही, कारण बसणारच कोणतरी बाजूला. तर याच्यात त्रस्तता कमी येते, कारण आपल्याला मूळ कळलं की हे प्रारब्धाचं काम आहे, त्यामुळे ते तसं राहणं, ते राहू दे तसं. मग ह्याच्यात काय होतं, तर मुळात आपलं प्रारब्ध कमी होत असतं ना. असं का, आपण काहीच करत नाही असं नाही आहे, आपण बरोबर काय त्याला करायचं ते काम करीत असतो. तलवारीला तलवार हा जरी एक उत्तर असलं तर तलवारीला ढाल हे पण उत्तर आहेच, दोन्ही उत्तरच आहे. कुठल्या वेळेला कुठलं वापरायचं हा फक्त प्रश्न आहे. तेव्हा इथे हे उत्तर आहे की ते या भावनेनं जर आपण एकदा घेतलं की माझ्या कर्माचा हे परिणाम म्हणजे प्रारब्ध, तर त्यानुसार हे आले ही फार चांगली गोष्ट झाली असं मी म्हणतो उलटं. कारण काय झालं, एखादं कर्ज आहे, एखादं आहे, तर लवकर एकदा फेडून मोकळा झालो म्हणजे बरं झालं ना, हलकं नाही का झालं आपल्याला, कौजा आपल्याला वाढवून आणखीन घ्यायचं आहे, नको, जे आहे एवढं आलेलं आहे त्या डोक्यावर, तर ते कमी झालं तर तेवढं बरं होईल. त्यामुळं मग एकदा ओझं जर आपल्याला ह्यातून कमी होतं हे जर लक्षात आलं तर मग आपल्याला स्वतःला त्रास कमी होतो. आणि शेवटी आणि सगळ्याच बाबतीत बरं का, होऊन ते संपवायचं, पैसा सुद्धा द्यावा लागतो, येतो, सगळ्याच्या बाबतीत प्रारब्ध आहे. माणसं आहेत, हे सांगितलं तसं बॉस आहेत, घरातले लोक आहेत, नातेवाईक, सगळं जे असेल ते त्या पद्धतीनं येणार. उगाच कोणाचं होत नाही, ते त्याचं होतं म्हणजे त्याचं ते देणं घेणं असतं म्हणूनच तो त्या माणसाच्या संबंधात येतो, नाही तर येणार नाही. उगाचा अणू म्हणून संबंधात येत नाही कोणी. तर हे काय आहे, ते एकदा देऊन टाकलं म्हणजे एकदा फिटलं, ते फिटलं म्हणजे आपण हलकं झालं. आपल्याला प्रारब्धाचा नोड्यूज पाहिजे लवकरात लवकर, ते ज्याला मिळवता आलं ना त्याचं काम झालं बघा. तर ते करायला मात्र एक जी मनाची एक शांती लागते ती उपासनेने येऊ शकेल, ती माणसाला नावा नाही
किंवा श्रद्धेने की हे प्रारब्ध संपवतोय, महाराज तुमचं लक्ष आहे ना, मला जरा मदत करा, कारण सगळी प्रारब्ध काही संपवायला एवढी सोपी नसतात. काही काही प्रारब्ध अवघड जातात संपवायला, सगळेच पदार्थ काही खायला सोपे नसतात. तर करणारा काय करील ते आपलं प्रारब्धच असतं. काही वेळेला डोळ्यातनं पाणी काढायला सुद्धा तो करेल, पण आता तो करेल ते आपलं खाणं आपलं प्रारब्ध आहे, त्यामुळं आपण ते खाल्लंच पाहिजे. तेव्हा महाराजांना फक्त सांगायचं की मी असं असं खातोय, हे आता आज केलेलं आहे आणि आता ते आजच्या माझ्या प्रारब्धात आहे, त्यामुळे आता ते मला खाणं भाग आहे, ते खातोय. तर एकदा त्यांना जर सांगितलं आपण हे, तर मग त्रास होत नाही त्याचा, काही थोडा कमी त्रास होतो, कारण तो कमी करणं त्यांच्या हातात आहे. ही सगळीच सत्ताच जिथं हातात आहे तिथं त्या तिकटाचं काय घेऊन बसलं आपण, त्यामुळे काय करायचं कारण नाही. तेव्हा हे पिटंपाट होऊन जाते एकदा त्याची सगळ्याची काय आपण, आणि कारण ते कर्माचं आपल्याच असतं, त्यामुळे एकदा ते देऊन टाकलं म्हणजे मोकळं होतं. तर हे अशा तऱ्हेनं आपण त्याच्याकडे त्यातलं रहस्य ओळखून बघावं, म्हणजे प्रारब्धाच्या कप्प्याचं काम कमी होतं. आता आपण जर काही करायला जाणं म्हणजे कसं आहे, अगदी सोप्या भाषेत, म्हणजे आपल्या साध्या नेहमीच्या भाषेत सांगायचं म्हणजे अपिलात गेल्यासारखं आहे. मी पुन्हा मागं लागलं परत ते देऊ, तुमचं म्हणणं तुम्ही आता जे चुकलं आहे असं तुम्हाला वाटते ते कसं बरोबर आहे, आता ते तुम्ही सिद्ध करा, मी तुम्हीच खेटे घाला परत. दिला आहे ते प्रारब्ध तिथंच मिटत होतं, काय 1000 रुपये दंड झाला, तो भरला असता आणि मोकळा झाला असतो. तो हा मला मान्य नाही म्हणून वर जा, मग तिथे 1000 रुपयापासूनच सुरुवात होते, मग तिथून पुढं ते किती 1000 भरायला लागतील ते लागतील. ते पुन्हा त्याच्या विरुद्ध काहीतरी करणं म्हणजे हे अपिलात गेल्यासारखं आहे. त्यामुळं प्रारब्ध म्हटलं की अपिलात नाही, प्रारब्ध म्हटलं की निकाल मान्य चल, काय देणं आहे ठीक, काय पैसे येणं आहे येईल, काय जे असेल ते, जे ज्या स्वरूपात माणसं येतील, घटना येतील, काही येईल, जे काही येईल ते सगळं आपल्याला स्वीकारायचं आहे. आता ह्यात कसं असतं की आपण त्रागा केला, समजून नाही घेतलं, हे आता म्हटलं तसं रहस्य समजून नाही घेतलं आणि त्याचा मग त्रागा करत राहिलो, त्रास देत आपणही त्रास देत राहिलो, असं जर करत राहिलो तर आपल्याला ते कळलं नाही. आता कळलं नाही हे कोणाच्या बाबतीत असतं नेहमी आपल्याकडे, लहान मुलांना आपण म्हणतो कळत नाही त्याला. तर लहान मुलाला कळत नाही ते तसं ते प्रारब्धाच्या बद्दल झालं की प्रारब्धाचा सिद्धांत नाही कळला किंवा प्रारब्धाला कसं सामोरं जावं हे रहस्य नाही कळलं. मग आता अशा तऱ्हेनं राहिलो तर देवाची मदतही कमी होते, मग तो जास्त मदत नाही करीत. त्याला कळते आणि तो सामोरा जातोय म्हटलं की देवाची मदतही वाढते. तो म्हणतो हा मोठा होत चाललाय. आता हे कसं पटेल आपल्याला, मी सोप्या उदाहरणाने सांगतो की एक बाहेर 2 व्हीलर आहे, चालवते मुलगा, त्याला 4 व्हीलर पण चालवायला येते, कल्पना करू, तेही चालवायला येते, लायसन आहे, चालवतो व्यवस्थित सगळं आहे, पण त्याची कुवत किंवा योग्यता हे त्याच्या प्रारब्धात हे 2 चाकी गाडी आहे. बाहेर जायचं आहे, विचारलं बाबा जाऊ काही घेऊन गाडी, हो तर असं करतोस का, मला जरा जायचं आहे, मला जरा गावातली कामं आहेत, त्यामुळे तिथं मला 4 व्हीलर फिरता नाही, त्याच्यापेक्षा 4 व्हीलर घेऊन जा. तो आता मोठा आहे, जबाबदार आहे, तो त्याची हे ओळखू शकतो, जबाबदारी ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे वागू शकतो, म्हणजे चालवू शकतो. तर त्याला जसं घरातला मोठा माणूस स्वातंत्र्य जास्त देतो, 2 चाकाऐवजी 4 चाकं हातात ठेवतो, तसं परमेश्वरसुद्धा प्रारब्ध जो ओळखून चालतो त्याला जरा स्वातंत्र्य जास्त देतो. त्याला म्हणतो ठीक आहे तुला थोडी सवलत देतो, कारण तुला ओळखले हे प्रारब्धाशी कसं वागायचं हे तुला माहीत आहे. म्हणजे 2 व्हीलर चालवण्याचं ठीक आहे त्याला कळलं आहे, पण त्याला 4 व्हीलर पण चालवायचं कळलेलं आहे. मग परमेश्वर म्हणतो आता तुझ्या हातात किल्ली ठेवायला हरकत नाही. हे जसं स्वातंत्र्य मोठं आहे म्हणून मिळालं, तसं याच्यात समजुतीनं जो मोठा आहे त्याला प्रारब्धाच्या बाबतीत सवलत देण्याची भगवंताची तयारी आहे. त्याच्यात एक बारीक रहस्य आहे, भगवंत समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की चित्ताच्या बाबतीत म्हणजे प्रारब्धाचं ओझं असतं ते हलकं करतो भगवंत. त्याच्यातली माणसं सगळ्याचा टोन डाऊन करता येतो, आपल्याला आवाज जसा याचा कमी होतो तसा प्रारब्धाने. आता एखाद्याच्या घरात प्रारब्धाने आवाज करणारा माणूसच असला तर काय करणार तो तरी, प्रारब्ध आहे म्हणून तो सहन करतोच की नाही, पण आनंदाने सहन केला आणि भगवंताचं नाम घेत राहिला तर भगवंत त्याचा टोन डाऊन करतो थोडासा, म्हणजे ऐकावं लागतंच. पण तरीसुद्धा तो आनंदानं सोचतो आहे आणि त्यानं ते प्रारब्ध म्हणून मान्य केलेलं आहे म्हटल्यानंतर तो म्हणतो काय ठीक आहे थोडंसं खाली आणायला हरकत नाही, म्हणजे ह्याला त्रास थोडा कमी होईल कारण समजूतदार आहे, आपणहून स्वीकारतोय, म्हणून मग त्याचं आपण काम करून टाकू. तर अशा तऱ्हेचं जाता जाता हे प्रारब्धाचं आपल्याला वाटायला आलेली माणसं असू देत, घटना असू देत, गावं असू देत, आणि त्यांना गावाचं प्रारब्ध असतं, ते गाव सुटत नाही किंवा हवं असलं तरी मिळत नाही,
काही प्रकारे प्रारब्ध हे कशाही प्रकारे माणसाच्या वाट्याला येऊ शकतं. तर तसं ते जे काय येतं ते ओझं वाटेनं असं झालं की रहस्य सापडलं आपल्याला. ओझं नाही वाटलं पाहिजे. प्रारब्ध ओझं वाटलं की रहस्य नाही कळलं. प्रारब्ध हे ओझं वाटत नाही असं झालं की सापडलं आपल्याला उत्तर. ते शेवटी कसं आहे, त्याची ती किल्ली किंवा त्याचे उत्तर सापडल्यासारखं आहे ते. तर त्याची जसं गणिताची एखादी रीत असते ते आपल्याला कळते. हे प्रारब्धाची रीत कळली काय आहे ती, की हे कर्म आहेत, राहिलेले परिणाम आहेत, ते मला परत द्यायला हे सगळे आलेले आहेत. घटना, व्यक्ती, वस्तू, माणसं, नुकसान, फसवणूक काय जे असेल ते सगळं त्यासाठी आलेलं आहे. आता त्याच्याशी त्या पद्धतीनं राहायचं की झालं. माणसाच्या दृष्टीनं काम सोपं झालं, कारण हे करून तो पुन्हा नाम घ्यायला मोकळा झाला. कारण पुढे त्याला कर्मस्वातंत्र्याचं काय असतं, जितकं हे स्वातंत्र्य परमेश्वर ज्या वेळा देतो तेव्हा प्रारब्धाचा एरिया कमी होतो, स्वातंत्र्याचा एरिया वाढतो. तो वाढलेला असल्यामुळं तिथं त्याला नाम घेता येईल, तिथं त्याला जी योग्य कर्म करायची ती करता येतील. म्हणजे मग ती पुढचा भागात आपण बघू, तिथं काही आज नाही पाहत. पण एवढं नक्की ह्याचा हे जर एकदा हे कळलं आणि हे ओझं वाटत नाहीसं झालं, आणि हे आपलं जसं आपण एखादं काम मुलांनी करतो, हे काम मुलांनी एखादा आपले ओझे व्हायचं काम आहे, समजा साधं एक ओझं व्हायचं आहे, तर मुलांनी ठरवलेलं असतं किंवा हे ओझं मला इथून तिथून नेऊन द्यायचं आणि त्याचे 25 रुपये त्यांना द्यायचे. ओझं एखादं पोतं वाहून न्यायचं आहे. असं आपण आता या दुकानात गेलात, कुठे बाहेर गेलात तर आपण मार्केटमध्ये बघितलं असेल की हे पोतं नेऊन द्यायचं, 25 रुपये मजुरी होईल. 25 रुपये मजुरी एकदा 25 रुपयासाठी ठरलं की तो डोक्यावर घेतो, जिथे नेऊन ठेवायचं त्याप्रमाणे तो ठेवतो, 25 रुपये घेतो, आनंदाने चहा प्यायला जातो. ओके, हे आपण पाहतो ना. मग तसंच हे प्रारब्धाचं काम आहे. मग त्याचं त्यावेळेला त्याला काही जास्त ओझं वगैरे वाटत नाही, त्यांनी ते ओझं बघूनच ते घेतलेलंच आहे, त्यावेळेला त्यांनी त्याचा दर ठरलेला आहे. तर तसं ते एकदा ओझ्याचं कळलं की एवढं ओझं आहे, हे आपल्याला व्हायचं आहे. ते व्हायचं म्हटल्यानंतर मग त्याचा त्रास नसला आणि ती आलेल्या त्याचं ओझं वाटत नाहीसं झालं की उपयोग काय होतो की एका बाजूने भगवंताची मदत होते आणि दुसऱ्या बाजूने जे काही प्रारब्धाने घडत असतं त्याच्याकडे खेळ म्हणून बघता येतं. ही फार मोठी मदत आहे की एकदा ते सगळं खेळ चाललेला आहे. कारण तसं काय आहे की महाराजांनी तर सांगितलंच आहे आपल्याला की आपल्याला प्रपंच म्हणजे ते ह्याच्यात आहे, सुबोधात आहे किंवा निरोपात आहे, तिथं खरंच आहे. पण महाराज आणखीन एका ठिकाणी असं म्हणले की प्रपंच आपल्याला खेळासारखा पाहता येण्या एवढं मोठं होता यायला पाहिजे असं म्हणले. ते बरोबर आहे. पण हा खेळासारखा आहे, हे पाहता येणं एवढं मोठं व्हायला पाहिजे, ते बरोबरच आहे. तर मोठं कशानं होणार? वयाने मोठा एक मनुष्य होतो, दुसरा समजुतीनं पण मोठा होतो. मॅच्युरिटी कम्स ऑफ अंडरस्टँडिंग. ती समजा तशी येत असेल तर कृष्णमूर्ती म्हणायचे तशी, तर समजुतीनं मोठा झाला तर लहान म्हणजे अगदी लहान म्हणत नाही मी की समजूत आहे एवढं तरी वय, युवा म्हणा, युवक म्हणा, तर त्यालासुद्धा ते प्रारब्ध बरोबर लक्षात येऊ शकतं, कारण समजुतीचा तो भाग आहे. तर त्या अर्थाने मोठं झालं तर ह्याच्याकडे खेळ म्हणून पाहता येतं. आता मुलं भातुकली खेळतात, आपण पाहतो लहान लहान मुलं आहेत, भातुकल्या खेळतात, त्याच्यात त्यांची भांडणं होतात, नंतर ते काय ते त्यांची मैत्री होते, त्यानंतर ती त्यातले कुठले खेळ असतात ते खेळतात, स्वयंपाक करतात, काय करायचं ते सगळं चालू असतं. मोठी सगळी पाहत असतात, पण त्याच्यामध्ये त्यांना सुखदुःखाचा काही भाग नसतो, कारण त्यांच्या दृष्टीनं काय आहे, हा लहान मुलांचा खेळ चाललेला आहे. आणि आपण जर थोडे मोठे समजुतीनं असू तर हे सुद्धा सगळा खेळच चालला आहे, लक्षात येईल. उगाच आपण मत होतं त्यातले उगाच चिरमुऱ्यानं ते ह्याला ते एवढंसं ती सिलेंडर ते गॅसनं आमकून ते काय असतं की नाही त्यांच्या ह्याच्यात खेळातला आपण पाहिला असे सगळा खेळ मांडून बसलेले असतात, ते त्याला किती महत्त्व असतं. तेवढंच खरं सांगायचं या खेळाला महत्त्व आहे जर आपण वर असू तर, जर आपण समजुतीनं मोठे असू तर. मग त्रास नाही करायला तर ती त्यांनाही खेळायचा त्रास त्यांना काहीतरी असतोच की. ते सगळं काय स्वयंपाक करतात, त्यांचे चाललेले असतात संवाद, आपलेच ऐकलेले असतात, ते बोलतात, ते काय सोपं आहे का स्वयंपाक म्हणजे काय, ते काय तुला किती वेळ झाला सांगते मी, त्यांची संभाषणं आहे का तुम्ही, म्हणजे कळेल. ते मुलांचे मुलींचे ते खेळ चाललेले असतात, ते बघा कसं चाललेलं असतात बरोबर, ती जी संवाद ऐकतात तेच बोलत असणार, तर तसं ते बोलत असतात. सोपं नाही आहे हे जे सगळं ते ऐकलेलं आहे ते येतं तिथे. तर त्याच्याकडे ज्या भावनेनं मोठा मनुष्य पाहतो त्या भावनेनं याईकडे तो पाहू शकेल, हे त्याला प्रारब्धाचं जाण्याचा उपयोग होईल. म्हणजे तो खेळ या अर्थाने तर म्हणजे गंभीर चांगल्या अर्थाने खेळ आहे. तर ही जर पारमार्थिक दृष्टी एका बाजून आली तर महाराज जसं मगाशी म्हणाले तसं ते जे आपल्याला सुबोधात म्हणाले खेळायचा प्रपंच मानावा, तो प्रपंच कुठला, हा प्रारब्धाचा जो प्रपंच आहे तो खेळायचा मानता येतो. त्यांनी नामाबद्दल नाही सांगितलं, नाम हे कटाक्षाने घ्यायचं आहे, तिथं तुम्हाला स्वातंत्र्य ठेवलेलं आहे, ते होत नसेल तर ती जबाबदारी आपली आहे.
पण इथे मात्र बाकी सगळं जे वाट्याला आलेलं आहे, काय माणसं आहेत, हे आहेत, हे पैसे, अमके तुमके काय जे काय तुमच्या वाटेला बाजू, म्हणजे जे ज्याला प्रारब्धात टाकता येईल, ज्यात माझ्या प्रयत्नांचा संबंध नाही, असं जे काय असेल ते सगळं, हे सगळं त्यांच्या दृष्टीने खेळायचा प्रपंच मानावा. मानावा म्हटलं तर कोणीतरी विचार आपण केलाच असेल याच्यावर, पण मानावा ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला मानावा शब्द काय असेल, हे खेळासारखं मान, याचा मान ह्याचा अर्थ ते तसं नाही आहे, पण तू मान असं नाही का झालं, ते खेळासारखं नाही आहे, ते खरं आहे, हे चालू आहे, हे काय जे चालू आहे, काय भांडण चालू आहे समजा ते खरं आहे, म्हणजे त्याला, कारण आपण पाहतोच ना प्रत्यक्ष इथे चालू आहे ते, तर ते चालू आहे ते खरं आहे, फक्त तू मानू शकतोस ते. तसं जर मानलंस, खेळासारखं मानता येण्यासारखं आहे, म्हणजे ते मुळात नाही, खरं वाटतंय, ही बाजू बरोबर आहे, पण ते तसं खेळासारखं मानता येण्यासारखं आहे. आपण नाही का म्हणत मी दिलं सोडून, तू कसं सोडून दिलं, जे खरं आहे तर ते सोडून कसं दिलं, मग नाही सोडून का दिलं, तर माझ्या लक्षात आलं जाऊ देत, हे जसं खेळातलं आहे तसं सोडून देतात, खेळात देतात तसं जे सोडून दिलं तर सोडून देऊ शकतो. म्हणजे अहो माणसं जमिनीपासून, याच्यापासून, पैशापासून काही सोडून देऊ शकतो, सोडून द्यायचं झालं ते तर सोडायचंच आहे म्हटल्यानंतर काय, खेळायचा प्रपंच मला दिलं सोडून, तर होऊ शकतं, मग होणार आहे हे कळावं याच्यासाठी त्याने ते मानावा असं म्हटलेलं आहे, खेळायचा मानावा. तेव्हा मग काय होतं, मग आपले अगदी व्यावहारिक मुद्दे राहतात, तिथे येतो थांबतो फक्त. की व्यावहारिक काय राहतं, तर आपल्याकडे अपार्टमेंटमध्ये उदाहरणार्थ शेजारी, त्याच्याबद्दलची त्या माणसाची तक्रार करण्यातच निम्मा आयुष्य जातं, ते माझ्या हे असे असे वागतात, हे असे असे वागतात, ते किती सगळ्या ठिकाणी ते चालू असतं, ते त्याची तक्रार करण्यासारखं काही नाही, ते शेजारी आलेच आहेत, याचाच अर्थ सरळ आहे की आपलं नातं आहेच, जुनं आहे, आपल्याला माहीत नाही एवढंच, फक्त या वेळेला आपल्याला तसं वाटतंय, प्रत्यक्षात ते शेजारी आहेत, ते तशासाठीच आलेत, आणि त्यामुळं ते आता आपल्याला पुरं, आणि पुरं केलं की ते दुसऱ्या दिवशी तेच तरी शेजारी नसतात, नाही तर आपण तरी तिथं नसतो. इतकंच वाईट आहे, नाही ती माणसं अहो भेटत पण नाही मनुष्य परत 6 महिने, जो रोज त्रास देतो तो 6 महिने पण भेटत नाही, इतकं होऊ शकतं. म्हणूनच त्याला प्रारब्ध म्हणते की त्याचं ते काम कार्य उरकलं की त्याला थांबता येत नाही, कारण कंट्रोलवर आहेत ना सगळ्याच्या, तिथं ते थांबून देत नाही. त्यामुळं मग अशा तऱ्हेच्या ज्या नेहमीच्या अस्वस्थताकारक गोष्टी असतात त्या घराच्या, आपल्या बंगल्याच्या शेजारी, अपार्टमेंटच्या शेजारी, नंतर मुलीला सासरी जाच, आता मुलगी सासरी आहे, जाच होणार, ती सासरी गेलेली आहे, मुळात ती सासरीच गेली ना, त्यामुळे आता जाच होणार, हे खरं म्हणजे प्रारब्धाचा भाग आहे. आता जाचच व्हावा असं आपलं म्हणणं नाही आहे, पण जे काय होते त्याला आपण जे जात समजतो आहोत तर तसं ती परिस्थिती नाही आहे, तिचं काहीतरी, त्यांचं नातं काहीतरी असलंच पाहिजे, आपण त्याला जाच असं स्वरूप दिलं आहे. प्रत्यक्षात त्यांचं स्वरूप काय आपल्याला माहीत पण नाही खरं सांगायचं तर, आणि ते सुद्धा वेदर शी डिझर्व्स इट ऑर नॉट, तर तिच्या दृष्टीनं त्यांचं वागणं योग्य आहे की नाही हे पण आपल्याला माहिती नाही आहे नक्की, ते त्यांचं प्रारब्ध आहे, ते बघेल काय करायचं ते, कारण ते तिच्या दृष्टीनं ते बरोबर काय. आता तसं जर नसतं, समजा हे होण्याचा जर योग नसता, अगदी फुलासारखं सांभाळणारं घर मिळालंय समजा उद्या, अशी कल्पना करू, हे काही शक्य नाही आहे, म्हणजे मी उगाचच काहीतरी कल्पना करतोय, पण समजा अशी कल्पना करा, तर मग केवढं त्याचं प्रारब्ध असेल चांगलं, की त्याची कर्म किती चांगले असतील, किंवा अगदी फुलासारखं चाललं, असं नाही होणार, ते माणसासारखंच सांभाळणार, मग तसं होणार, थोडं काम जास्त पडलं, कमी पडलं, ऐकलं नाही, मी आता बॉसचं काय सांगितलं ते म्हणून तेच मग आता ते एकदा ते कळलं की मग हे होणार. आता सुनेचा त्रास, आता सुनेचा त्रास होणार नाही तर कोणाचा त्रास होणार, आईचा थोडाच होणार, आईचा कशाला त्रास होईल, सुनेचा त्रास होणार, म्हणजे त्यामुळे तो होणार, मुलीचं नाही होणार, मुलीचा त्यांना होणार, आपल्याला त्यांच्या मुलीचा होणार आहे, उघडच साठवलोटा असलं तर असं होणार, नसेल तर काय होणार, मग आपल्या मुलीचा कोणाला तरी होणार. हे सगळं एकदा गृहीत धरलेलं आहे, ती कोण कोणाची मुलगी उगाच कोणाची सून होत नाही, कोण कोणाची मुलगी म्हणून जन्माला येत नाही, ते ठरलेलंच आहे, त्यामुळे ते झालं. तिथं पण हे बदलून टाकलं असतं आपण, तसं नाही बदलत आहेत ते, त्याच्या वाट्याला ते बरोबर, कारण ते जसं ते असं हुडकत येतं म्हणलं ना, ते तसं प्रारब्ध जसं ते हुडकतच असतं, ते बरोबर आपलं कोण आहे ते वासरू गाय ते जे सांगतात ना तसं आहे, ते हुडकत असतं बरोबर, आणि तिथे नीट येतं. हे आता ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरायच्या. बिल्डर फसवणूक झाली, बिल्डर करून आमची फसवणूक झाली, म्हणजे आता प्रारब्धाचा बाय, फसवणूक कोण करणार, साधू काय फसवणूक करणार आहे आपल्याला, आपण दिलं नाही घेतलं नाही, त्याला दिलं म्हटल्यावर आता फसवणूक केली, ठीक आहे, तर त्याचंच काम तो करतोय, त्याचा आता उद्योगच तसा झाला आहे, आपली काही फसवणूक करण्यासारखं झालं असेल, त्याचं देणं असेल दिलं त्यांना. शाळेत सुद्धा आता म्हणायचं नाही, पण शाळेत सुद्धा तर नीट शिकवित नाही, उगाच काय म्हणण्यात काय अर्थ नाही, प्रारब्धच आहे सध्याचं ते,
शाळेत नीट शिकवित नाहीत. मला नीट शिकवायला लागले तर त्यांना शाळेत ठेवतील का आजच्या काळात मला सांगा. म्हणजे खाजगीत म्हणतो की त्यांना शाळेत ठेवतील का. ते म्हणतील तुम्ही नीट शिकवता, हे अपेक्षित नाही आहे. म्हणजे त्यांना काय अपेक्षित असेल त्याप्रमाणे त्यांनी शिकवायला पाहिजे ना. मग आता ते बरोबर शिकवत नसतील कदाचित, तर ते असेल तर त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल. आपल्या प्रारंभात सध्या हे आहे. तर ते म्हणतात तुम्ही नवीन काय काढू नका, ज्यादा काय अभ्यासाचं नवीन काय विचारू नका, शंका बिंका विचारू नका. हे आम्ही काय करतो तेवढं उतरून घ्या, तिथं उतरून ते लिहा आणि बरं आहे या, ह्यापेक्षा काही त्यांना अपेक्षित नाही आहे. पण मग आता हे सध्याचं प्रारंभ आहे आपलं. पूर्वी जरा इकडचं तिकडं झालं तर घरापर्यंत तक्रार जात होती, तर घरी तक्रार जाऊन डबल मार बसत होता परत, काय चूक केली शाळेत म्हणून. आणि परवानगी होती फुल सांगितलेली शिक्षकांना की तिथं काय चुकलं असेल तर अजिबात सोडू नका त्याला. नीट काय शुद्धलेखन चुकू दे काय चुकू दे त्याला तिथं तुम्ही शिक्षा कराच असं सांगी होती उलटी. आता जरा शिक्षा झाली असं नुसतं कानावर घरी आलं, कारण अलीकडे मुलाच्या खिशात मोबाईल तिथंच असतो, तो तिथनंच तक्रार करतो. ते घरी जायच्या आतच बालका जरा. हे आता आजचं प्रारब्ध आता म्हणायचं. तेव्हा आता जे आहे हे असं आहे. हे एकदा हे रहस्य कळलं की ते वयानं समजुतीनं कशानेही वाढवता येईल. आपल्याला आज इथे बसलेले आपण विचार करतो क्षणभर, आपल्याकडे 80 वर्षाच्या माणसापासून 5 वर्ष मुलापर्यंत सगळी बसलेली असते. कोणाला हे लवकर कळलं तर त्याचं आयुष्य तेवढं पुढे चुकाचं जाईल. अरे प्रारब्धाची माणसं, ठीक चला पुढे चला. आता इथून पुढे चला कुठे, तर स्वातंत्र्याच्या भागात चला. आता हे तर प्रारब्धच आहे, ते तसं असलं पाहिजे. आपली वेळ पुढे जाते. म्हणून आज स्वातंत्र्यात रहस्य काय आणि त्याचं काय करावं किंवा त्याचा उपयोग करण्याचं कौशल्य काय आहे स्वातंत्र्याचं, त्याचा आता पुढच्या वेळेस विचार करूया. सद्गुरुनाथ महाराज. नरतन गेल्यावर ते मनुजा, नरतन गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जपाई, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जवकाही, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादन घेई मनुजा, संपादन घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते,
चंचल चक्रा परि फिरते विषयांसे ठाई मन विषयांसे ठाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा श्री हरि प्राप्ति साठी शरण संता के श्री हरि प्राप्ति साठी शरण संता ते जाई निरंजन पद अविनाशी मग निरंजन पद अविनाशी मग पावसिलवलाई मनुजा पावसिलवलाई मनुजा हरिचे गुण गाई हरिचे गुण गाई मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा करसिल मग काही मनुजा करसिल मग काही मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा जानकी जीवन स्मरण जय जय राम।